वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजेच दसऱ्याचा सण मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. यंदा हा सण उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबर शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मातील हा सर्वात मोठा सण मानला जातो. या दिवशी सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजेच ज्ञान आणि धन यांची उपासना करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. यांची प्राप्ती करायची असते आणि त्याचबरोबर प्रगतीचे मार्गाकडे आपला एक पाऊल पुढे आपल्याला सरकवायचा असतो. तर या विजयादशमीच्या दिवशी सत्याचा असत्यावरती विजय होत असतो. या दिवशी देवांनी मदतीची याचना केल्यानंतर दुर्गादेवीने कात्यायनी रूपात महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी मान्यता आहे. त्याआधी दुर्गादेवी आणि महिषासूर यांच्यात 9 दिवस युद्ध झाले आणि 10व्या दिवशी देवीने भगवान शंकराने दिलेल्या त्रिशूळाने महिषासुराचा वध केला. यामुळे माता दुर्गेला महिषासूर मर्दिनी असेही म्हणतात. अश्विन शुक्ल प्रतिपदेला हे युद्ध सुरू झाले आणि दशमी तिथीला महिषासुराचा वध झाला. यामुळे हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येतो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:57 सुरू होत आहे आणि त्याचवेळी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला सकाळी 9:07 असणार आहे. उदया तिथीनुसार 12 ऑक्टोबर रोजी दसरा हा सण साजरा केला जाईल आणि रावण दहन प्रदोष काळामध्ये करण्यात येईल. हिंदू पंचांगानुसार दसऱ्याला फार चांगला शुभ मुहूर्त तयार झालाय. दसऱ्याला सर्वार्थ सिद्धियोग आणि श्रवण योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धियोग हे 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 ते 13 ऑक्टोबरला पहाटे 4:27 असेल आणि श्रवण योग हा 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 ते 13 ऑक्टोबरला पहाटे 4:27 असणार आहे. तर अशा पद्धतीने जर दसऱ्याच्या दिवशी काही तुम्हाला खरेदी वगैरे करायची असेल तर या काळामध्ये जर तुम्ही खरेदी केली तर याचे अजून चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील. या दिवशी आपल्याला स्नान वगैरे करून देवघराची स्वच्छता करायची आहे, देवपूजा करावी, भगवान श्रीरामांचा जलाभिषेक करावा, पंचामृतसह गंगाजलाने श्रीरामाला अभिषेक करावा, त्यानंतर पिवळे चंदन, पिवळी फुले भगवंताला अर्पण करावी, मंदिरात तुपाचा दिवा लावावा, भगवान श्री हरिविष्णू आणि श्रीरामाची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी, देवाला तुळशीची पाने आणि तुळशीच्या मंजुळा अर्पण कराव्या, शेवटी क्षमा प्रार्थना करावी. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण दसऱ्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन सुद्धा केलं जातं. तर सरस्वती यंत्र आपल्या वहीमध्ये किंवा पाटीवरती काढून तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे. त्याचनंतर दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. शस्त्रांची पूजा का केली जाते तर बघा, या दिवशी देवीने जे शस्त्र वापरले होते आणि त्या शस्त्रांमुळे तिचा विजय प्राप्त तिला झाला होता, त्यामुळेच या दिवसापासून शस्त्रपूजन हे केलं जातं. भगवान श्रीरामाने सुद्धा याच दिवशी रावणाचा वध केला होता. त्यामुळे अशा 2 व्याख्यायिका आपल्याकडे आढळतात. तर आपल्याला या दिवशी एकतर आपल्या देवीची प्रार्थना, तिची उपासना करायची असते आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे रावण दहनही आपल्याला करायचं असतं. त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्य, दोष, अडचणी संपाव्या यासाठी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता दसरा हा सण जो आहे तर तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी जे काही काम आपण हातामध्ये घेऊ, मग तुम्ही नवीन एखादा व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती जर चालू केली तर त्यामध्ये हमखास आपल्याला यश मिळतं असं मानलं जातं. दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची सुद्धा पूजा केली जाते. कारण ज्या आपण दसऱ्याच्या दिवशी जर अपराजिता देवीची पूजा केली तर आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये अपयश येत नाही असं म्हणतात. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी करायच्या असतात. त्याच्यानंतर दसऱ्याच्या दिवशी बघा, हे जे काही शुभमुहूर्त असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या 1000 पटीने सक्रिय असतात. तर आज ज्या लहरी आहेत तर त्याच्यापेक्षा जास्त पटीने लहरी ह्या दसऱ्याच्या दिवशी पृथ्वी तलावरती सक्रिय असतात आणि या लहरींचा फायदा आपल्याला व्हावा, आपल्या घरामध्येही सकारात्मक ऊर्जा राहावी, यासाठीच आपल्याला काही उपाय आणि काही सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर उद्या दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं. आंघोळ जर आपण केली की आपल्या आत्मा, मन, शरीर हे एकदम शांत होऊन जातं. डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार आपल्या येत नाही आणि एक वेगळ्याच प्रकारचं
तरंग हे आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. तर दसऱ्याच्या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. पण जर तुम्हाला गंगा स्नान करणं शक्य नसेल, आता प्रत्येकाच्याच आजूबाजूला गंगा नद्या नसतात, त्यामुळेच दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ह्या अंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही एकच वस्तू टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. आता अंघोळ कशा पद्धतीने करायची, कोणती वस्तू टाकायची, त्याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठले की त्यानंतर तुम्हाला संपूर्णपणे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याची काळजी घ्यायची आहे. प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करायचं आहे किंवा मग आपल्या दुर्गादेवीचं, आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचं 11 वेळेस पठण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळीसाठी जायचं आहे. आता हे उपाय आपण कशासाठी करतोय तेही महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला अशी काही लोक असतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही आपल्या घरामध्ये. त्यामुळे काय होतं की शत्रुपीडा, शत्रुबाधा, दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष या अडचणी आपल्यासमोर येत असतात आणि त्या अडचणींना कंटाळूनच आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडून देतो. घरात सतत कटकट, भांडण, वादविवाद होत असतात. तर त्यासाठी आपण हे सर्व उपाय करत असतो. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर तुम्हाला आता अंघोळीसाठी गेल्यानंतर फक्त ह्या 2 वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. उद्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपट्याच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं. तर उद्या तुम्हाला आपट्याची 2.5 पानं घ्यायची आहेत. 2.5 म्हणजे 2 आपट्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर पुढचं जे आपण आपट्याचं पान घेणार आहोत, तर त्याच्यातलं फक्त अर्धा आपट्याचं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे काळे तीळसुद्धा त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तर फक्त ह्या 2च वस्तू आपल्याला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला त्यानंतर अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरण करायचं आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. त्यानंतर अंघोळ करत असताना आपल्या परमेश्वराला सांगायचं आहे की माझ्या मनामध्ये ज्या काही वाईट भावना, वाईट विचार आहेत तर त्या दूर करा. सदैव माझी प्रगती होऊ द्या आणि त्याचबरोबर घरामध्ये जे काही दोष आहेत तर तेही दूर करा, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता बघा, उद्या तुम्ही हा उपाय केल्यानंतर लगेचच तुम्हाला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. एक तांब्याभर पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. थोडंसं गंगाजलही तुम्ही टाकू शकतात आणि ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते भगवान सूर्यदेवांना अर्घ्य स्वरूपात अर्पण करायचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्या झाल्याच पाहिजे उद्या, हे लक्षात ठेवा. आता झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.